आणखी एक मोठी बातमी, विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय, कारण दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नंदनवनवरती हा पक्ष प्रवेश झालाय। दम असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडून या, असं आव्हान यावरती यशोमती ठाकूर यांनी दिलंय। यशोमती ठाकूर यांनी फुटलेल्या नगरसेवकांना आव्हान दिलंय। पैसा फेक तमाशा देख ही रणनीती शिवसेना आणि भाजपच्या अंगलट येणार आहे, असं देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। फेक तमाशा देख नावाचं जो खेळ हा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना जो खेळत आहे हा त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही। या देशातली जनता आणि काँग्रेस आम्ही यांना अजिबात सोडणार नाही। पैसे देऊन पैशाच्या आमिषाने जर कोणी पक्ष सोडत असेल, कोणी जर पक्ष फोडत असेल, तर याचा अर्थ आहे त्यांच्यात दम राहिलेला नाही, त्यांच्या नेत्यामध्ये दम राहिलेला नाही, त्यांचं नेतृत्व मान्य नाही म्हणून पैसे देऊन आता भाडोत्री नगरसेवक आणि भाडोत्री पदाधिकारी येण्यापर्यंत ही कुठेतरी वेळ गेलेली आहे। आणि लोकशाहीमध्ये असा पैशांचा खेळ चालणं हा संपूर्ण समाजाचा कुठेतरी पराभव आहे। अमरावतीचा आहे, दर्यापूर आहे म्हणून मी मध्ये बोलले। त्यांच्यात दम असेल तर त्यांनी राजीनामे द्यावे आणि परत निवडून येतात का ते बघावे। त्यांच्यात दम असेल तर ते करावे ना। एवढं सगळं केल्यानंतर अजूनही तुम्हाला भाड्याचे लोक घ्यावे लागतात, ह्याच्यातच तर पराभव आहे। आमचं चॅलेंज आहे त्यांना की जे लोक गेले त्यांनी राजीनामे द्यावे, कारण त्यांना आम्ही निवडून आणलेलं आहे, जनतेने निवडून आणलेलं आहे, काँग्रेसच्या विचारधारेने निवडून आणलेलं आहे। त्यांनी राजीनामे द्यावे, इलेक्शनला उभे राहावे आणि मग जावे।